नमस्कार मित्रांनो, घोटावडे मुळशी या ठिकाणी रोकडेश्वर केसरी हे ओपनचं मैदान आता चालू आहे आणि या मैदानासाठी खूप सारे नामांकित बैल दाखल झालेले आहेत, खूप सारे नामांकित पैरे झालेले आहेत आणि खूप छान असं मैदान चालू आहे सकाळपासून। उन्हाचा तडाखा खूप वाढला आहे आणि या उन्हाचा तडाखा वाढत असून देखील मैदानं देखील खूप होत आहेत महाराष्ट्रभर। काल जर बघितलं तर काल जवळजवळ 4-5 मैदानं होती। काल विंगचं मैदान होतं, सासवडचं मैदान होतं, खूप सारी मैदानं वाढत आहेत आणि दिवसाला बघितलं तर 4-4, 5-5 मैदानं आहेत आणि खूप साऱ्या आपल्या शर्यतीची आता क्रेज चालू आहे। आणि ह्या उन्हाच्या तडाख्यातून आता उष्माघाताचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि हा उष्माघात किती डेंजर आहे हे तुम्हाला माहिती आहे की गेल्या वर्षी आपल्या इथे रायगडला एक घटना घडली होती की या उन्हातून काय होतं की उष्माघात म्हणजे काय, तर उष्माघातामुळे आपल्या अंगातील जर पुरेसं पाणी आपण पिलं नाही तर आपल्या घामाच्या मार्फत अंगातलं पाणी कमी होतं आणि जे पाणी कमी होऊन जर बॉडी डिहायड्रेट झाली आणि वेळेत जर आपल्याला पाणी न मिळाल्याच्यामुळे उष्माघाताचा त्रास होतो आणि उष्माघातचा त्रास पुढे जाऊन आपल्या जीवावर देखील बेतू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही बैलगाडी शर्यत बघायला जात असाल, आपले बैल घेऊन तुम्ही बैलगाड्या शर्यतीसाठी जात असाल तर सर्वच बैलगाडा मालकांनी आणि सर्वच बैलगाडा प्रेमींनी आता या उन्हाच्या तडाख्यातून स्वतःची काळजी घ्या। शर्यत महत्त्वाची आहेच, परंतु आपला जीव देखील महत्त्वाचा आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, या उष्माघातापासून कसं वाचलं पाहिजे, उष्माघाता झाला एखाद्याला त्रास होत असेल तर त्याला काय उपचार केले पाहिजेत, तर याच्यावर एक विशिष्ट व्हिडिओ आम्ही बनवला आहे आणि त्याची लिंक मी आय बटनमध्ये दिली आहे। हा व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा। जर तुम्हाला उन्हामध्ये आता पुढील काही काळ राहायचं असेल तर तुम्ही उष्माघातापासून कसं वाचलं पाहिजे याबद्दल डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे, तर हा व्हिडिओ नक्की बघा। तर मित्रांनो, आजचं मैदान रोकडेश्वर केसरी खूप चांगलं चालू आहे, खूप चांगले पैरे झाले आहेत, खूप पैरे आता चांगले 15-16 गटामध्ये पळाले देखील आहेत आणि सेमीसाठी पात्र झालेले आहेत। तर हे कोणते पैरे जुळलेत आणि कोणते बैल अजून पळायचे बाकी आहेत, तर आणि त्याच्याबरोबर कोणत्या जोड्या सेमीसाठी पात्र झाल्या आहेत ह्या आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, आत्ता बघितलं तर ह्या पहिल्या 15-16 गटामध्ये काही नामांकित ज्या जोड्या पळाल्यात त्या आपण बघूया। तर गट क्रमांक 1 मध्ये जी जोडी पळाली ती आहे मिल्खा शेठ आणि वजीर। ही जोडी गट क्रमांक 1 मध्ये विजयी ठरलेली आहे आणि सेमीसाठी पात्र देखील ठरलेली आहे। खूप चांगली गाडी पळाली मिल्खा शेठ आणि वजीरची, तर या जोडीकडे देखील आज लक्ष राहणार आहे। त्याच्यानंतर गट क्रमांक 2 मध्ये खूप जबरदस्त जोडी आज पळाली आणि ज्या बैलाची मागील आठवड्यामध्ये एका वेगळ्या कारणासाठी खूप चर्चा होती ती म्हणजे नाशिक रिंगीसाठी। कारण का या बैलाने नाशिक रिंगीवर पळून मागील महिन्यामध्ये अक्षरशः मैदानामध्ये धुमाकूळ घातला होता आणि मोठ्या लक्ष आणि छोट्या लक्षाची जी गाडी पळायची त्या प्रकारच्या गाडीचा स्पीड त्या गाडीला लागला होता। ती लखन आणि देवाची गाडी जी होती, तर त्यातला लखन आणि आज लखनचा पैरा जुळलाय आपला बिंजोडला जो बैल धुमाकूळ घालतोय आणि वरदान 50-50 बरोबर ज्या बैलाला आपण पळताना बघितला होता तो म्हणजे महबूब 8001। तर लखन आणि महबूबची जोडी आज आपल्याला गट क्रमांक 2 मध्ये पळताना दिसली। खूप चांगली जोडी पळाली आणि सेमीसाठी पात्र देखील ठरलेली आहे। त्याच्यानंतर गट क्रमांक 3 मध्ये वडकीच्या सर्जाची गाडी होती। त्याच्यानंतर गट क्रमांक 4 मध्ये सुंदर आणि तुफानची गाडी पळाली, तर ह्या गाड्या सेमीसाठी पात्र ठरलेल्या आहेत। गट क्रमांक 5 मध्ये तुम्ही बघितलात तर बजा 4x4 म्हणून जो बैल पळतो तो बजा 4x4 आणि बिल्लाची गाडी पळाली। जबरदस्त स्पीड होता ह्या गाडीला देखील आणि ही गाडी देखील पात्र ठरलेली आहे। त्याच्यानंतर गट क्रमांक 6 मध्ये आपल्या सर्वांचा आवडता सप्त हिंद केसरी मावळ मुळशीची आन बान शान ज्याला म्हटलं जातं तो म्हणजे आपला सर्वांचा महाराष्ट्राचा लाडका, संपूर्ण जगाचा लाडका सप्त हिंद केसरी बकासूर। याचा आज पैरा जो जुळलेला आहे तो वादळसोबत आणि खूप जबरदस्त स्पीड लागला होता। आज गट क्रमांक 6 मध्ये ही जोडी पळाली आणि अक्षरशः जबरदस्त स्पीडने यांनी गट पास केलेला आहे आणि सेमीसाठी बकासूर आणि वादळ ही जोडी पात्र झालेली आहे। तर आज या बकासूर आणि वादळच्या जोडीकडे जसा त्यांनी गटाला स्पीड लावला आहे तर त्याच्याकडे खूप सारं लक्ष संपूर्ण महाराष्ट्राचं असलं, संपूर्ण महाराष्ट्राचं कायमच बकासूरवर लक्ष असतं कारण का विशेष प्रेम असणारा बैल बकासूर आहे। त्याच्यामुळे आज बकासूरकडे आपलं लक्ष राहणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही बघितलात तर 7 मध्ये रावण ग्रुप मुळशीवाल्यांची जोडी होती ती पात्र झाली। त्याच्यानंतर तर बघितलात तर गट क्रमांक 10 मध्ये सुद्धा एक नामांकित जोडी पळाली, ती जोडी होती महान भारत केसरीची जोडी। ज्या जोडीने महान भारत केसरीची विजयी जोडी आहे
ती जोडी म्हणजे आपला मांगडे तात्यांचा सप्त हिंद केसरी सुंदर आणि त्याच्याबरोबर पाहिला यंदाचा पुसेगाव हिंद केसरीचा 1 नंबरचा मानकरी हरण्या. आणि मित्रांनो, ही जोडी तुफान स्पीडनं आपण त्यावेळी बघितली होती की महान भारत केसरीचे देखील ते विजयी होते आणि आज देखील ह्यांचा गट क्रमांक 10मध्ये खूप कडेने जोडी लागली आहे आणि कडेनं खूप सुंदररित्या त्यांनी गट पास केलेला आहे आणि ही जोडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे. त्याच्यानंतर गट क्रमांक 12मध्ये सरदार आहे. त्यांनी सरदार देखील गट क्रमांक 12मधून सेमीसाठी पात्र झालेला आहे. गट क्रमांक 13मध्ये विराट आणि राणा ही जोडी पाहिली आणि खूप सुंदर विराट आणि राणा यांची जोडी पाहिली आणि ही देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे. आणि गट क्रमांक 15मध्ये शारदा पाटील पुणे यांचा लक्षा खूप सुंदर गाडी पाहिली शारदा पाटील पुणे यांचा लक्षाची आणि ही लक्षाची गाडी देखील सेमीसाठी पात्र झालेली आहे. अजून निंबाळकर सरांचा सर्जा देखील अजून या स्पर्धेसाठी दाखल झालेला आहे. तर तो हा पहिल्या गटामध्ये बकासूरच्या गटामध्ये दिसेल असं वाटत होतं, परंतु बकासूरच्या गटामध्ये कारण का काल तुम्ही बघितला तर निंबाळकर सरांनी चॅनलवरून सांगितलं होतं की उद्या तुम्हाला कदाचित सर्जा पुन्हा एकदा बकासूरच्या गटामध्ये पळताना दिसेल. कारण का मागचे 2-3 मैदाने आपण बघितलं की निंबाळकर सातत्याने बकासूरच्या गटामध्ये सर्जाची गाडी जुंपत आहेत, परंतु आज काय त्यांनी बकासूरच्या गटामध्ये तर जुंपली नाही आहे. त्याच्यामुळे आज काय बकासूर आणि सर्जाची लढत हे जर चिठ्ठीत आली तर सेमीमध्ये दिसू शकते किंवा फायनलमध्ये दिसू शकते जर पात्र झाले तर. पण आत्तापर्यंत ते गटामध्ये कुठल्या आता गटामध्ये पळतात ते बघण्यासारखं असेल, कारण का सर्जाचा देखील खूप चांगला स्पीड आहे. तर सर्जा आज कोणत्या गटामध्ये पळतोय आणि तो सेमीसाठी पात्र होतोय का ही देखील बघण्यासारखी गोष्ट असेल. तर हे सगळे नामांकित बैल ह्या आजच्या या रोकडेश्वर केसरी मैदानासाठी दाखल झालेले आहेत आणि खूप चांगलं मैदान आजच्या ह्या पार पडतं आहे. मैदानाची बक्षिसं देखील खूप चांगली आहेत. जवळजवळ 1.25 लाख रुपये पहिलं बक्षीस आहे, 1 लाख रुपये दुसरं बक्षीस आहे, 75, 51, 41, 31 अशी अनुक्रमे बक्षीस आहेत. त्याच्यामुळे मोठं मैदान आहे. तर आज ह्या आपल्या ज्या मेन जोड्या आहेत त्यांच्याकडे आज खूप सारं लक्ष राहणार, म्हणजे लखन असेल, त्याच्यानंतर आपला बकासूर असेल, हरण्या सुंदरची गाडी, म्हणजे आज विशेष लक्ष जे राहणार आहे ते लखन महबूब, त्याच्यानंतर बकासूर वादळ, हरण्या सुंदर ह्या जोड्या ज्या आहेत ह्या बघण्यासारख्या राहणार आहेत. आणि ह्यामध्ये आता बघूया कोण लास्टला आता 1 नंबर करतोय आणि आजच्या या मैदानाचा मानकरी ठेवतो. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की आज कोण 1 नंबर करू शकतो? लखन महबूब 1 नंबर करू शकतात का, की बकासूर वादळ 1 नंबर करेल, की हरण्या सुंदर जे महान भारत केसरीचे मानकरी आहेत ते आज 1 नंबर करतील, की आणखी अन्य कोण सर्जा 1 नंबर करेल? हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून जरूर कळवा. आणि अशाच बैलगाड्याविषयी अनेक घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.